शासनाच्या कर्जाच्या ओझ्यानं त्रस्त झालेल्या योगराज मणिराम पुस्तोडे वय वर्ष 52 यांनी आज आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। योगराज पुस्तोडे हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गिरोला नंबर 1065 चे सभासद होते। माहितीनुसार मागील 4 वर्षापासून कर्ज थकीत असून गेल्या 2 वर्षापासून धानाची पीक साथ न दिल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती। कर्जाची परतफेड कशी करायची, घर चालवायचे कसे, मुलांचे भविष्य काय, याच विवंचनेत ते सतत पत्नी व मुलासोबत चर्चा करीत होते। आत्महत्येशिवाय पर्याय नाही असे ते वारंवार बोलत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे। आज सकाळी घराबाहेर निघून वंदना ज्ञानेश्वर गहाणे यांच्या शेतीतील विहिरीत उडी घेऊन त्यांनी जीवन संपवले। या घटनेमुळे गिरोला गावावर शोककळा पसरली असून शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे। मागे आई, पत्नी आणि 2 मुले असा आप्त परिवार असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सतत वाढत जाणारे कर्ज, पीक नापिकी आणि शासनाच्या अपुऱ्या मदतीमुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनात वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आणि तातडीच्या मदतीबाबत शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा अशा घटना थांबणार नाहीत असं तीव्र संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। न्यूज एक्सप्रेस करिता आकाश नंदागवळी, भंडारा।